श्री स्वामी समर्थ. हाय, हॅलो, नमस्ते मंडळी. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी, काहीच दिवसांनी आपल्या मराठी पहिल्या सणाची, नवीन वर्षातल्या पहिल्या सणाची सुरुवात होत आहे. तो म्हणजे मकर संक्रांती. तर याविषयी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तर मंडळी, मकर संक्रांती हा सण जो आहे तो 1 दिवसाचा नसून 3 दिवसाचा आहे बरं का. जसं की भोगी, संक्रांत आणि किंक्रात. तर आपण सुरुवात करूया भोगी या सणापासून. तर भोगी हा मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते, त्या दिवसाला म्हणतात भोगी. तर भोगी हा आनंदाचा आणि उपभोग घेण्याचा सण म्हणून ओळखला जातो. तर भोग म्हणजे काय, तर खाणे. एखाद्या गोष्टीचा आपण भोग घेतो, त्यालाच उपभोग घेतो असं म्हणतात, म्हणून ह्याला भोगी म्हटलं जातं. तर हा आनंदाचा आणि उपभोग घेण्याचा सण म्हणून ओळखलं जातं. या दिवशी काय होतं की सगळेजण लवकर उठतात, लवकर आवरतात, घरातली कामे पटापट आवरतात, छान तयार होतात. त्याचबरोबर देवाची छान पूजा केली जाते, दाराबाहेर रांगोळ्या काढल्या जातात आणि सगळं काही झाल्यानंतर वेळ होते दुपारची. दुपार झाली की सगळे वाट पाहतात ते लज्जतदार अशा जेवणाची. खरंच ना मंडळी, तर या जेवणाचा बेतच असा रुचकर असतो की तुम्हा सगळ्यांना माहिती असेल, एवढ्या भाज्या एकत्र करून इतर दिवशी कोणीही भाजी बनवत नसेल. त्याच्यामध्ये बटाटा, वांगी, आंबट शिबोरे, हिरवा वाटाणा, पापडी, शेंगदाणे, हरभरा ह्या सगळ्या हिरव्या भाज्या एकत्र करून ही भाजी बनवली जाते आणि ह्या भाजीची चव त्या दिवशी काही न्यारीच असते. त्याचबरोबर तीळ लावलेली बाजरीची भाकरी करतात, काही जण ज्वारीची करतात आणि ती लोण्याबरोबर खातात किंवा ह्या भाजीबरोबर खातात. तर ह्या भाजीला खरा शब्द आहे तो खेंगट. पण अलीकडे आता काही जण भोगीची भाजी बोलतात, काही जण व्हेज भाजी बोलतात, पण खरं तर खेंगट या शब्दाचा अर्थच काही वेगळा आहे. तर त्या दिवशी अन्नाला एक आपण काय करतो, तर एक वंदन करतो, प्रणाम करतो. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे मंडळी, त्यामुळे आपल्या भारतात असे सण साजरे होतात. आपल्या देशात खूप प्रकारचे दान पाहिले असेल तुम्ही, नेत्रदान आहे, रक्तदान आहे. त्याचप्रकारे सुगडमध्ये आपण जे आपल्या शेतामध्ये जे पिकतं ते सुगडमध्ये भरून आपण एकमेकांना दान करतो. हे खरं दान आहे, जे आपण वाण म्हणून एकमेकांना देतो. असा हा भोगीचा दिवस असतो. ह्या भोगीच्या दिवशी आपण सकाळी उठल्यानंतर जे स्नान करणार आहोत, त्या स्नानामध्ये देखील पांढरे तीळ टाकायचे आहेत. त्याचा अर्थ असा होतो की तीळ टाकल्याने तुमच्या मागे जे काही विघ्न, वाईट शक्ती, काही नजरबाधा काही असेल, काही तुमच्या मागे लागले असेल, तर त्या तिळाने ते थोडेसे कमी होतात. त्यामुळे तीळ टाकणं गरजेचं आहे. लहान मुलांना देखील तिळाने अंघोळ घालायची आहे. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही देवपूजा करता, देवपूजा झाल्यानंतर देखील देवांना देखील तीळ व्हायचे आहेत आणि हा असा सुंदर केलेला भोगीचा प्रसाद आपण देवाला अर्पण करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण जेवायचं आहे. तर अशा प्रकारे हा भोगीचा दिवस संपन्न होतो. दुसऱ्या दिवशी येते ती म्हणजे संक्रांत. तर त्यामुळे काय होतं ना, कोणाचाच उल्हास हा थोडासुद्धा कमी झालेला नसतो. या दिवशी गोडधोड खायला मिळणार असतं. या संक्रांतीच्या दिवशी सुवासिनी बायका सुगडमध्ये हरभरे, ऊस, गव्हाच्या ओंब्या, बोरे सर्व काही भरून एकमेकींना देतात. त्यावेळेस उखाणे घेतात, छान भांगामध्ये सिंदूर भरतात. हा सण नवविवाहित मुलींसाठी फार खास असतो, तसेच सगळ्या सुवासिनींसाठी देखील खास असतं. मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने, तर ही एक कहाणी आहे जी प्रचलित आहे, जी पौराणिक आहे, तर तीच मी तुम्हाला सांगत आहे. तर मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने, तर संक्रांत म्हणजे काय, तर देवी आहे. ह्या देवीची या दिवशी पूजा केली जाते, म्हणून ही संक्रांती ह्या नावाची देवी आहे. म्हणून त्याला मकर संक्रांती म्हणतात, कारण का सूर्यदेव जे आहे मकर राशी येतात म्हणून मकर संक्रांती असं म्हटलं जातं. तर ह्या संक्रांती देवीने संकासूर या राक्षसाचा वध करून सर्व लोकांना सुखी केले, अशी कथा प्रचलित आहे. तर मकर संक्रमण व संक्रांत, सूर्याचा मकर राशीत प्रवेश होण्याच्या क्षणाला मकर संक्रमण म्हणतात, त्यामुळे मकर संक्रांती असे नाव पडले आहे. तर जानेवारी महिन्यात सूर्यदेवतेची खास पूजा अर्चा केली जाते. सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणजेच हा काळ अंधारातून उजेडाकडे नेण्याचा असतो. जसे की बघा, आत्ता रात्र मोठी आहे आणि आता जसं आपण म्हणतो की तिळातिळाने दिवस वाढणार आहे, तर त्याचाच आनंद म्हणून हा सण साजरा केला जातो की आता हा काळ उजेडाकडे नेण्याचा असतो. तर हे नवीन सुरुवातीचा काळ मानला जातो. त्याच्या वाढीचं स्वागत करतात. त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणून तिळगुळ वाटले जातात. त्या दिवशी गूळ खातात, तीळ खातात, जे शरीराला उष्णता देतात. तसेच
एकमेव हा मकर संक्रांती असा सण आहे ज्या दिवशी आपण सगळेजण काळे कपडे काळे वस्त्र धारण करू शकतो. खास करून सुवासिनी इतर कोणत्याही सणासुदीला शुभ कार्याला आपण काळं घालू शकत नाही, परंतु हा एकमेव असा सण आहे की ज्या वेळेस सुवासिनी काळे वस्त्र परिधान करू शकतात. त्याचबरोबर कारण ह्या सणाला काळे कपडे घालण्याचं महत्त्व असं आहे की कारण म्हणतात की रात्र संपून मोठा दिवस सुरुवात होते, काळ संपून मोठा दिवस सुरुवात होतो असं संक्रांत असते. काळा कपडा हा ऊर्जा शोषून घेतो, तसेच त्यामुळे आपल्या शरीराला उष्णता देखील मिळण्यास मदत होते. त्याचबरोबर छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत पतंगबाजी करतात, छान पतंग उडवतात आणि आनंद लुटतात. तर आता आपण ही सगळी माहिती संक्रांतीची पाहिली, त्याचबरोबर भोगीची पाहिली. आता वेळ आहे ती म्हणजे या वर्षीची संक्रांत कशावरती आलेली आहे. तर यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी पिवळा रंग त्याच दिवशी त्याच्या काही दिवस आधी देखील वर्ज्य करायचा आहे. तर आता मी सांगते पटकन की संक्रांती कशावरती आलेली आहे. तर संक्रांती देवी जी आहे त्या संक्रांती देवीचे रूप जे आहे त्या देवीने ज्या ज्या गोष्टी परिधान केलेल्या असतात, ज्या ज्या गोष्टी तिने घातलेल्या असतात त्या सगळं आपल्याला वर्ज्य करायच्या असतात. तर संक्रांती देवीचं वाहन जो आहे ते वाघ आहे, उपवाहन जे आहे ते घोडा आहे. त्याचबरोबर ह्या संक्रांती देवीने शस्त्र गदा हातात घेतलेला आहे, त्याचबरोबर पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे. वासाकरिता जाईचं फूल हातामध्ये घेतलेलं आहे, त्याचबरोबर केशरी रंगाचा टिळा देखील लावलेला आहे. ही संक्रांती कुमारिकावरती आलेली आहे, म्हणजे वयाने कुमारिका आहे. त्याचबरोबर जाती सर्प आहे, मोती धारण केलेला आहे. त्याचबरोबर वारू नाव नक्षत्र महुधरा हे आहे. तसेच ही पूर्वेकडून दक्षिणेकडे जात आहे आणि वायव्येकडे पाहत आहे, त्यामुळे पिवळा रंग वापरायचा नाही आहे. तसेच बाकी सगळे रंग वापरा, फुले देखील पूजेला पिवळे वापरायचे नाही आहेत. त्याचबरोबर आता दान कोणत्या गोष्टी आपण करू शकतो. तर गाईला घास घाला, तिळगुळ दान करू शकता, तसेच वस्त्र देखील आपण दान करू शकतो. त्याचबरोबर पण एवढं मात्र नक्की हा एकमेव असा सण आहे की या दिवशी दानाला खूप जास्त महत्त्व असतं. तर या दिवशी काय काय करायचं नाही आहे. तर उशिरापर्यंत झोपून राहायचं नाही आहे. त्याचबरोबर या दिवशी केस कापायची नाही आहेत, नखं कापायची नाही आहेत, कोणाचाही अपमान करायचा नाही आहे, घरामध्ये अवघड शब्द वापरायचे नाही आहेत, ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या कोणत्याही घरामध्ये करायच्या नाहीत. जसं की निंदा लाजस्ती कोणाची करायची नाही आहे, कोणाविषयी अगदी घरातल्यांनाही छोट्या मुलांनाही वाईट शब्द वापरायचे नाही आहेत आणि तसेच कटाक्षाने मांसाहार टाळायचा आहे. त्याचबरोबर ज्या घरामध्ये स्त्रिया 7व्या महिन्याच्या गर्भवती आहेत तर त्या स्त्रीने सुगड पूजायचं नाही आहे, कारण का 7व्या महिन्यानंतर आपल्याकडे पूजा अर्चा करायला तिला मान्यता नाही आहे, कारण 7व्या महिन्यानंतर तिला खूप जास्त बाळाची काळजी घ्यायची गरज असते, म्हणून 7व्या महिन्यानंतर कोणीही सुगड पूजायचे नाही आहे. त्याचबरोबर सकाळी या दिवशी काय करतात, सकाळी सूर्यदेव जे आहेत हे मकर राशीत प्रवेश करतात, त्यामुळे तांब्याच्या पात्रात म्हणजे जसं की तांब्यात फूल, हळद, कुंकू, अक्षदा टाकायचं आहे, पांढरं तीळ टाकायचं आहे, फूल टाकायचं आहे आणि हे सगळं जल जे आपण बनवतो हे सूर्यदेवतेला अर्घ्य करायचं आहे. अर्घ्य करायचं म्हणजे काय, तर अर्पण करायचं आहे. तर जेव्हा तुम्ही पाणी अर्पण करणार आहात तेव्हा नक्की ओम सूर्यदेवाय नमः, ओम भास्कराय नमः हा मंत्र ज्याला जसा जमल तसा उच्चारायचा आहे. व तसेच त्यानंतर मकर संक्रांतीचा सण साजरा करायचा आहे. त्यानंतर येते ती किंक्रांत. तर किंक्रांतीला सगळेजण करीदिन म्हणून पण ओळखलं जातं, कारण या दिवशी कोणतेही छोटे मोठे असो कोणतेही शुभ कामाला सुरुवात करायची नाही आणि करायचे देखील नाहीत. शक्यतो दूरचे प्रवास टाळायचे आहेत, कोणाकडून काहीही घ्यायचं नाही. आधीच हा दिवस चांगला नसतो, त्यामुळे होईल असे काही करायचे नाही आहे. तर किंक्रांतनंतर महिला हळदी कुंकवाला सुरुवात करतात. तो व्हिडिओ आपण वेगळा बघणार आहोत. हळदी कुंकू रथसप्तमी कशी करतात, काय करतात, बोरनान कधी करावे, कसे करावे हे सगळं आपण बघणार आहोत. तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण बघू ना. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.